देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून घेतलेली पहिली पत्रकार परिषद। त्यात ते म्हणाले की बदल्याचं नाही तर बदल दाखवेल असं सरकार ते घडवणार आहेत। पण मंडळी, याच पत्रकार परिषदेआधी राज्याच्या राजकारणात एक थ्रिल होतं। तिथं सस्पेन्स होता, मोठा ड्रामा होता, मित्रांचं दबाव तंत्र होतं, अनपेक्षित मित्रांची साथ होती, एकवटलेला विरोधक होता, पण त्यापेक्षाही मोठं होतं विजयी सेलिब्रेशन आणि पणाला लागली होती महाराष्ट्राची गादी। मंडळी, एखाद्या राजकीय चित्रपटाला साजेशा नाट्यमय घडामोडी आपल्या महाराष्ट्रात गेल्या 10-12 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच घडामोडींचा सर्वात मोठा अंक आज संपला आणि तो होता महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन। मंडळी, देवेंद्र फडणवीसांनी आज मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या स्पष्ट बहुमताचं चित्र खरं तर इतकं स्पष्ट होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडावरची रेघ होती। पण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सत्ता स्थापनेच्या घडामोडींवर आपला दबाव कायम ठेवला। शपथविधीला आपल्याकडून किंवा आपल्या शिवसेना पक्षाकडून कोणताही अडथळा नसेल असं जाहीर केल्यानंतरही एकनाथ शिंदेंनी आज दुपारी 2 वाजेपर्यंत मंत्रिमंडळात सामील होण्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती। अर्थात त्यात दबाव तंत्रही होतं, पण त्यामुळे विरोधकांनाही टीकेची आयती संधी मिळाली। नव्या सरकारच्या शपथविधीआधी महायुतीत जितका संघर्ष एकनाथ शिंदेंमुळे झाला त्यापेक्षा थोडासा मोठा विरोध हा महाविकास आघाडीकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाला, पैशाचा गैरवापर झाला असा आरोप करून महाविकास आघाडीनं पुण्यात निषेध आंदोलन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी हे आंदोलन आज केलं। तर तिकडे सोलापुरात काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन फडणवीसांच्या शपथविधीच्या वेळी निदर्शनं केली, घोषणाबाजी केली। पण त्या आंदोलनापेक्षा कितीतरी जास्त चर्चा ही एकनाथ शिंदेंच्या भूमिकेची झाली आणि त्यावरच होता मंडळी आपला आजचा प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न आपला होता, शपथविधीपर्यंत एकनाथ शिंदेंच्या नाट्यमय भूमिकांनंतर देवेंद्र फडणवीसांनी 2022 साली मुख्यमंत्री पदाचा केलेला त्याग आता आणखी मोठा वाटू लागलाय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, या आंदोलनांची जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा ही अर्थातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची झाली, कारण त्यांनी आज अखेर राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण शपथविधी सोहळ्याच्या अगदी 3.5 तास आधीपर्यंतच्या नाट्यमय घडामोडी पाहिल्या तर एकनाथ शिंदेंनी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पक्षाविषयी संभ्रमाचं वातावरण कायम ठेवलं होतं। वास्तविक राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं स्पष्ट बहुमत आणि त्यातही भाजपच्या वाट्याला आलेल्या 132 जागांचं मोल लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचा चेहरा असणार आणि तोही देवेंद्र फडणवीसांचा असणार हे जवळपास स्पष्ट होतं। त्यामुळे 23 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता। राज्यभरात त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊंच्या नावानं उदोउदोही सुरू केला होता।
आणि या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आज बातचीत करायची आहे ती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याशी। अंबादासजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हर मध्ये। अंबादासजी, तब्बल 12 दिवसांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय। यावर आपली पहिली प्रतिक्रिया। 12 दिवस लागले, स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यातही भाजपला तर 132 जागा मिळाल्या होत्या। खरं तर 12 दिवस राज्य वेठीस धरलं गेलं, अनेक प्रश्न प्रलंबित आहे। एवढं क्लिअर मॅन्डेट निवडणुकीच्या माध्यमातून, मॅन्डेट म्हणण्यापेक्षा जागा, मॅन्डेट शब्द मी नाही वापरत, जागा एवढ्या निवडून आल्यानंतरही फार काही अवघड काम नव्हतं आणि भारतीय जनता पार्टीची जवळपास मेजॉरिटी स्वतःची आलेली असतानाही भारतीय जनता पार्टीने एवढा वेळ लावला आणि राज्याला वेठीस धरलं खऱ्या अर्थानं। मग बाकी अजितदादांचं याच्यात तर खरं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी पहिल्या दिवशी अतिशय क्लिअर भूमिका घेतली, कुठेही संदिग्धता ठेवली नाही आणि असं असताना भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ताबडतोब राज्याला नेतृत्व देण्यात अपयशी ठरलं, कुचकामी ठरलं आणि एक संभ्रमावस्था या राज्यामध्ये निर्माण झाली होती की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहे का, किंवा त्यांना व्हायचं आहे का, होण्यासाठी भारतीय जनता पार्टीला ब्लॅकमेलिंग करतायत का, अशा प्रकारचा एक संभ्रम राज्यात निर्माण झाला होता। परंतु आज तब्बल 12 दिवसानंतर शपथविधी होतोय आणि होत असतानाही पत्रिका ज्या छापल्या आहेत त्याच्यात फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं नाव होतं, एकनाथ शिंदेचं नावच कुठे नव्हतं। एकीकडे एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतात की आम्ही सत्तात सहभागी होणार, आम्ही सरकार स्थापन करणार, आणि एकीकडे पत्रिका येतात त्याच्यात फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं नाव होतं। आणि ही सगळी संभ्रमावस्था राज्यामध्ये 12 दिवस निर्माण झालेली होती। आज तुम्ही शपथविधी सोहळ्याला तर उपस्थित नव्हताच कुणीच महाविकास आघाडीत, पण तुम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा शपथविधी सोहळा पाहिलात का आणि खास करून शिंदेंची देहबोली तुम्हाला कशी वाटली? हे बघ, शिंदेंची देहबोली पहिल्या दिवसापासून थोडीशी कन्फ्यूज अशी दिसते। ज्या दिवशी अमित शहांची भेट या सगळ्या मंडळींनी दोघा-तिघांनी दिल्लीत घेतली त्या दिवशीपासून एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांची देहबोली, थोडक्यात बॉडी लँग्वेज ही अतिशय तशी नाराजीची दिसत होती, संदेहपूर्ण दिसत होती। हे तर स्पष्ट अख्ख्या महाराष्ट्राला दिसलेले सगळ्या, म्हणजे त्या दिवशीपासून दिल्लीत ज्या दिवशीपासून गेले ते त्या दिवशीपासून तर आजपर्यंतच एक मनाविरुद्ध काहीतरी घडत आहे, आपल्या मनासारखं घडत नाही, अशा प्रकारची त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत होती। एक दांडगा अनुभव असलेले राजकीय नेते म्हणून शिंदेनी गेल्या 12 दिवसात जे केलं त्याची काही गरज होती असं आपल्याला वाटतं का? आणि त्यांचं जे नाट्य होतं ते गृहमंत्री पदासाठी आहे का असं आपल्याला वाटतं? मी सुरुवातीला सांगितलं की याच्यात अजितदादांचं अभिनंदन केलं पाहिजे। पहिल्या दिवशी सुस्पष्ट भूमिका मांडून त्यांनी टाकली आणि मी उपमुख्यमंत्री होणार असं त्यांनी कबूल केलं। जर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचंच होतं तर पहिल्या दिवशी सन्मानाने त्यांनी तशी भूमिका घ्यायला पाहिजे होती, अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती। शेवटी त्यांनी तशी भूमिका न घेता शेवटच्या टप्प्यात ती भूमिका घेतली। जर एकंदर राष्ट्रीय स्तरावरचं भारतीय जनता पार्टीचं राजकारण बघितलं तर त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे। येणाऱ्या काळात त्याचा अनुभव त्यांना येईल असं माझं तरी स्पष्ट मत आहे। शिंदेनी आज शपथ घेण्याआधी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला, आनंद दिघेंचा उल्लेख केला आणि त्याच्या बरोबरीनं त्यांनी मोदींचं नाव घेतलं, त्यांनी शहांचं नाव घेतलं। हे एक प्रकारे ज्या पद्धतीने शपथविधी सोहळा महाविकास आघाडीचा झाला होता त्यावेळेला देखील अशी नावं घेण्यात आली आणि त्याच्या विरोधात त्यावेळेसच्या विरोधकांनी हल्लकल्लोळ केला होता। आत्ता शिंदेनी पुन्हा तेच केलं, त्याविषयी तुमचं मत काय? आणि मोदी आणि शहांचं नाव घेऊन त्यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना सांगितलं का की माझे बॉस ते आहेत? हे बघ, हे तर क्लिअर आहे, ते काय फडणवीसांचं नेतृत्व एकनाथ शिंदेनी मानावं अशातला मुळीच भाग नाही आहे। कारण जे राज्यात राजकारण झालं 2-2.5 वर्षात अनेक फडणवीसांचे निर्णय त्यांनी ओव्हररूल केलेले आहेत, विशेषतः होम मिनिस्ट्रीचे अनेक जे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदेनी ओव्हररूल केलेले आहे। आणि दुसरी गोष्ट, खरं तर शपथविधीसारखाच झाला पाहिजे। उगाच नेत्यांचं नाव घेऊन बेगडी प्रेम दाखवण्याची गरज नाही। आजच्या जर जाहिराती बघितल्या सगळ्या वर्तमानपत्रात तर कुठे बाळासाहेब ठाकरे होते, कुठे आनंद दिघे होते? नाव घ्यायचं उगाच, लोकांना सहानुभूती दाखवायची, बेगडी प्रेम दाखवायचं
आणि मला असं वाटतं हे कोणी असं एखाद्या लोकांसमोर नाव घेतलं म्हणजे मी त्यांना मानतो किंवा मी त्यांना मानत नाही असं त्याचा अर्थ होत नसतो. शपथविधी सारखाच झाला पाहिजे. तिथं फालतू नाटक मला असतो फालतू गोष्टी करण्याची फालतू गोष्टी म्हणजे याचा अर्थ असा की हे असं नाव घेऊन वगैरे बेगडी प्रेम दाखवण्याची गरज नसते असं मला वाटतं. त्याने ते बेगडी प्रेम दाखवलेलं आहे. आजचं किंवा गेल्या 10-12 दिवसातलं जर चित्र पाहिलं तर पुढच्या 5 वर्षात हे सरकार स्थिर राहील का अशीच भांडी वाजत राहतील? हे भारतीय जनता पार्टीकडे बहुमत आहे. भारतीय जनता पार्टी बरोबर राहणं काही जणांचे अपरिहार्यता आहे. तेव्हा मला असं वाटत नाही की सरकारमध्ये काही अस्थिरपणा येईल. पण येणाऱ्या काळात नेतृत्व मग भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व असेल अन्य नेतृत्व असेल याच्यावर कमी जास्तपणा होऊ शकेल. परंतु सरकारला मला नाही वाटत कोणतं 5 वर्ष काही अडचणी निर्माण होतील. अंबाताईजी, आता नव्या मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद देखील झाली आणि त्यात त्यांनी नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प किंवा आणखीन काही गोष्टींचा देखील उहापोह केला. आज सकाळी तुम्ही स्वतः एक्सवर एक पोस्ट करून नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्यात, पण त्यांच्याकडून काही अपेक्षाही तुम्ही व्यक्त केल्यात. या अपेक्षांबरोबर येणाऱ्या सरकारसमोर तुमच्या दृष्टीनं काय आव्हानं आहेत आणि काय त्यांनी करायला हवं? हे पण देवेंद्र फडणवीस हे गोड आणि गोल फार बोलतात. फार मोठे स्वप्न दाखवतात. मग नदी जोड प्रकल्प असेल, सौर ऊर्जेचा प्रकल्प असेल. नदी जोड प्रकल्प करत असताना गुजरातला पाणी द्यायचं आहे का आपल्याला? ही एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे की विदर्भ, मराठवाडा जे समुद्रात पाणी वाया जातं ते आपल्याला मराठवाड्याला किंवा विदर्भाला द्यायचं आहे का? ह्या भूमिका स्पष्ट झाल्या पाहिजे. या सरकारने अशा बैठका घेतल्या, असा निधी मंजूर केला, पण त्याला 1 रुपयासुद्धा 1.5 वर्षात दिलेला नाही. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल